हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे सोयाबीन करी. ठीक आहे. मसाला रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी. पण त्याआधी सोयाबीन जे आहे ते मिठामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे 1-2 मिनिट. आणि मग नंतर असं आपल्याला टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. खोबरं टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे. ठीक आहे. एका पॅनमध्ये आपण तेल, जिरा, मोहरी टाकली आहे. ठीक आहे. आणि ते जे आपण पेस्ट केलं आहे ते त्यात टाकायचं आहे. जे आपण त्याला आधी फ्राय नव्हतं केलं, पण आपण त्यात कच्चा असा मसाला डायरेक्ट टाकतो. त्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे 2-4-5 मिनटासाठी. आणि मग त्याच्यात यात तसे मसाले टाकायचे आहेत. मिरची, धने मसाले, तुमच्याकडे तो कोणता किचन किंग असेल तो, हळद, मीठ टाकायचं आहे. याला असं सोयाबीनला ना थोडं म्हणजे पाणी त्यातलं काढून टाकायचं आहे थोडं. आणि मग बघा इथं असं कसं तेल आलं आहे सर्व. आणि मग त्यात सोयाबीन टाकून द्यायचे. त्याला अजून होऊ द्यायचं चांगलं. बाजूला गरम पाणी करायचं आणि त्यात गरम पाणीच टाकायचं. गरम पाणी टाकल्याने ना भाजीचा स्वाद तसाचा तसा राहतो. आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची एक 10-1 मिनटासाठी. आणि तुमची सोयाबीन करी रेसिपी तयार आहे. थँक्यू.